हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर बघा, सकाळचे 7 वाजलेले आहे आणि आता इथे चहा ठेवला. आता सकाळची सुरुवात आपली हीच असते, रोजचं जे रुटीन आहे ते. आणि आता बऱ्याच दिवसानंतर, साधारणतः 8 दिवसानंतर छान असा सूर्य निघालेला आहे आणि सकाळी सकाळीचा सूर्य बघितला की खूप बरं वाटतं पावसाळ्यामध्ये. आता पाऊस तर म्हणजे साधारणतः 2 दिवस झाले नाही आहे, पण आता सांगता येत नाही कारण ढगाळ वातावरण असते. त्यानंतर बघा, इथे हे चहा वगैरे झालेला आहे आणि चहा घेतला की मग बाकीच्या कामाची सुरुवात. तर जास्त काही फारसा व्हिडिओ केलेला नाही, थोडक्यात केलेला आहे. आणि काय कुणास ठाऊक की अजिबात मन लागत नाही कामामध्ये, म्हणजे इतका उत्साहच नाही राहिलेला आहे. काय कशामुळे होते हेच समजत नाही आहे. त्यानंतर इथे नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यामध्ये करायचे होते पोहे. तर इथे पोहे वगैरे साफ करून घेतले आणि आता हे जे काय म्हणतात त्याला, सिंक आहे ना काय, याच्यातलं इतकं पाणी लिकेज होत आहे. काही ना काही प्रॉब्लेम सुरूच आहे या रूममध्ये आलं तर, म्हणजे काहीतरी सुरूच आहे. म्हणजे एक होतं तर एक आहे, काही ना काही म्हणजे करावंच लागतं. तर असो, त्यानंतर इथे पोहे वगैरे साफ करून घेतले. त्यानंतर भेंडी होती, म्हटलं भेंडी धुवून ठेवायची, म्हणजे 2-3 तासामध्ये छान सुकल्या जाते. आता बाहेर तर ठेवू शकत नाही, बाहेर ऊन आहे, सगळं आहे, पण ते कसं माकडं येतात, काही येतात, त्याच्यामुळे घरातच ठेवावं लागते. आहे सगळं इथं, बाहेर मोकळं आहे, सगळं आहे, पण बाहेर काहीच ठेवू शकत नाही, अशासारखं झालेलं आहे. तर त्यानंतर इथे भेंडी वगैरे छान 3 ते 4 पाण्याने धुतली, कारण पावसाळ्यामध्ये नाही म्हटलं ना तर भरपूर अशी खराब असते माती किंवा काही. तर ते सगळं धुवून घेतली आणि त्यानंतर आता बाकीची कामे, म्हणजे नाश्ता करायचा होता पोहे. आणि आता वाजलेले आहे 7:30 पावणे 8. आता रुची गेली बाहेर, म्हणजे प्रॅक्टिसला, ती येईपर्यंत होऊन जाते. आणि नाश्ता झाला त्यानंतर आपली बाकीची कामे. तर इथे हे मी पुढच्या रूममध्ये थोडी ऊन आली खिडकीमधून, तर तिथे ते सुकत ठेवलं. त्यानंतर मस्त असे पोहे करायला घेतले. तर बटाटे काही लवकर शिजत नव्हते ते, म्हणजे बटाटे काय कुणास ठाऊक कुठले आहे, तर म्हणजे खूप वेळ लागला ते शिजायला. त्यानंतर पोहे वगैरे केले आणि मस्त असा पोह्याचा नाश्ता. आता रात्रीची भाजी होती थोडी आणि चपात्या होत्या 2, त्या गरम करून घेतल्या आणि म्हटलं चला आता बाकीची कामे. तर हे सगळं झालं. त्यानंतर गॅस ओटा क्लीन केला, भांडे वगैरे घासले आणि आता फरशी पुसायला घेतली. तर हॉल झालेला आहे पुसून आणि आता ही रूम. तर इथे हे गव्हाचं कट्टा आहे, ते मला दुसरीकडे ठेवायचं आहे. त्यानंतर भांडे लावायला घेतले, म्हणजे बाकीची सगळी कामं आटोपली सकाळची आणि आता दुपारच्या कामाची तयारी. तर इथे भांडे वगैरे लावून घेतले. त्यानंतर आता स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये काही नाही, सिंपलच भेंडीची भाजी आणि चपाती. वरण भात काही लावणार नाही आहे. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता, इकडे कपडे वाळत आहे. ऊन होती तर म्हटलं चला आज बेडशीट वगैरे धुतलेले आहे, सोफा कवर. तर छान हवा आहे, लवकर सुकून जातात. आणि त्यानंतर इकडे आता भेंडी छान सुकलेली होती, तर ही कट करायला घेतली. तर त्यातल्या बऱ्याच भेंड्या खराब निघालेल्या, म्हणजे अर्ध्याच मला टाकून द्याव्या लागल्या. आता हे जे लहान जे छोटंसं हे काय म्हणतात त्याला, प्लॅस्टिकचं हे आहे भांडं, त्याच्यामध्ये भरपूर अशा भेंड्या म्हणजे खराब झालेल्या जमा केल्या. त्यानंतर इथे आता बघा पूजा वगैरे आटोपली. आता इथे रोज फुलं मिळतात, तर रोज देवाला फुलं असते, बाकी काही असं ना असो, पण फुलं छान मिळतात. त्यानंतर इथे भाजीची तयारी, भाजी वगैरे केली आणि आता चपात्या करायला घेतल्या. तर कणिक थोडीशी जरा सैलसरच झाली, त्याच्यामुळे इतक्या चपात्या पोळपाटाला चिकटत होत्या, नाहीतर छान होतात. वेळ लागला मला मग चपात्या करायला. आणि मला जास्त जर कणिक अशी सैलसर झाली ना तर चपात्या जमत नाही, थोडी अशी घट्टच पाहिजे असते, म्हणजे पोळी लाटल्या जाईल अशा पद्धतीने. आणि थोडंसं पाणी जास्तच झालं तर वरून काही कोरडी कणिक मी घेतली नाही, त्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तेल लावून ती मळून घेतली. तर असं स्वयंपाक वगैरे आटोपला. आणि त्यानंतर बघू शकता इथे आता रोज 3 मुंगूस दिसत असेल तुम्हाला त्या पारीवर, तर रोज येतात ते. आणि एक मोठा मुंगूस आहे आणि त्याचे पिल्ले आहे. आता त्याचं लक्ष माझ्या कॅमेराकडे गेलं, मोबाईलकडे, तर तो बरोबर पाहत होता आणि तसंच निघून गेला. आणि बघा पाहत पाहत जात आहे तो. तर असे रोज दिसतात इथे आणि छान असतं मुंगूस दिसणं. तर असं आजचं छोटंसं रुटीन होतं, काही फारसं मोठं रुटीन केलेलं नाही आहे, छोटासाच व्हिडिओ शूट केलेला आहे. त्यानंतर हा एक कपाट आहे, तर कपाटातले कपडे आणले आणि कोंबून टाकले मुलीने, असे म्हणजे आणले की ठेवले अशासारखी करते ती. तर ते व्यवस्थित सेट केले. आणि कपाट आता असं वाटते की त्याच रूममध्ये लावू की काय कोणास ठाऊक, इथे मला ते व्यवस्थित वाटत नाही आहे, पण आता तिकडे पण खूप पसारा होईल असं वाटते. जेवढं कमी सामान राहील तेवढं बरं होईल, म्हणून मी ते इकडे ठेवलं. आणि त्यानंतर पण ते मला इथे व्यवस्थित वाटतच नाही आहे, का कुणास ठाऊक. ही रूम मोठी आहे, सगळं आहे, पण मला असं सामान व्यवस्थित सेट झालं असं मनापासून वाटत नाही.
त्यानंतर संध्याकाळचे 5 वाजले. म्हटलं चला आता चहा घेऊया, चहा प्यायची. त्यानंतरच आता बाकीची कामे, जसं की आता भांडे घासायचं आहे आणि झाडझूड. त्यात नळं येतील आज, आणि नळं येते की नाही ते शक्यता कमीच आहे, कारण आमच्याकडची पाईपलाईन फुटली. खूप असं पाणी वाया गेलं. पण काम दुरुस्ती केलं आहे त्यांनी, बहुतेक येतील. आणि नाही आले तरी काही प्रॉब्लेम नाहीच. तर थोडंफार पाणी होतंच आधीचं. त्यानंतर इथे ही भाजी काढून ठेवली भांड्यामध्ये, कारण ही कढई घासायची होती. तर भरपूर भेंडीची भाजी भरपूर अशी वाचलेली आहे. आता रात्री काही करायचं काम नाही, तीच होईल. त्यानंतर इथे चहा वगैरे घेतला आणि आता झाडझूड आणि भांडे. तर असं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघू शकता ती ट्रॉली बॅग इथेच आहे. त्यातलं सामान अजूनही काढलेलं नाही मी. काढून ठेवायचं कुठे हाच प्रश्न आहे, कारण सामानच इतकं आहे की छोटं मोठं नाही म्हटलं ना, भरपूर असं सामान आहे, जे असं आपल्या लक्षात येत नाही लावल्यानंतर. पण जेव्हा ठेवतो, सामान चेंज करतो ना, तेव्हा खूप लक्षात येते. त्यानंतर बाहेरचं वातावरण बघू शकता, मस्त असं हिरवं आहे. आणि बाहेर वातावरण छान आहे, पण बाहेरही जास्त वेळ बसू शकत नाही, कारण कोणी नाही कोणी जाणार येणार असते, त्याच्यामुळे जास्त वेळ बसताच येत नाही. त्यानंतर इथे या साईडला छान असं हिरवं इकडे बघू शकता लिंबाचं झाड. तर असं आजचं छोटंसं रुटीन. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.